नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, काल किरकिड्यावरती पॉडकास्ट नाही येऊ शकलं, त्यासाठी ससुल्यावरती पण पॉडकास्ट मी परवाच अपलोड केलं होतं, परंतु 12च्या नंतर अपलोड केल्यामुळे जास्त कोणी ते ऐकलंच नव्हतं, म्हणून परवाचं पॉडकास्ट मी प्रायव्हेट करून काल ते रिअपलोड केलं आहे। किरकिड्यावरती उद्या पॉडकास्ट करेन मी। तर मंडळी, वांगोने फायनली अर्धा जानेवारी संपल्यावरती कॅलेंडर चेंज केला आहे। बिचारी एवढी हादरून गेली होती भाभीने केलेल्या पोलखोल नंतर की तिला कॅलेंडर चेंज करायलाही वेळ मिळाला नाही व नवीन कॅलेंडर पण आणलं नाही आहे तिने। 2024 जानेवारी महिन्यातलं कॅलेंडर लावून बसली आहे मेंटल बाई। तुम्ही जर नीट बघाल ना मंडळी तर तुम्हाला देखील समजेल, ह्या वर्षी 1 तारीख बुधवारी आली आहे आणि हिच्या कॅलेंडरमध्ये 1 तारीख सोमवार दिसते आहे। असं कसं शक्य आहे? आणि हेच जर तुम्ही 2024 जानेवारीचं कॅलेंडर बघाल ना तर त्याच्यामध्ये 1 तारीख सोमवारी होती। लोकांना मूर्ख बनवणं काय ह्या बाईचं थांबतच नाही आहे। वांगो एवढी सरभरली आहे पण दाखवते अशी की हिला काहीच फरक नाही पडलाय। हिचं नाही नेहमीच आहे, लक्ष देत नाही बोलते आणि मग एकदाच रडत बसते। तरी बऱ्याच दिवसांपासून ट्रॅव्हलर्सला उत्तर देणारा व्हिडिओ नाही आला आहे हिचा, पण मध्ये मध्ये टॉन्ट मारणं तर सुरूच असते। आणि आजकाल कोळशा पण जरा जास्तच बोलायला लागलाय। आधीपासूनच याला ही सवय होतीच बायकोच्या पाठीपाठी फिरायची, पण मध्यंतरी शांत झाला होता। कोळशा काम नाही करत बोलायचो ना आपण तर गपचूप लॅपटॉप घेऊन बसलेला असायचा, पण आता जेव्हापासून भाभीने पोलखोल केली आहे तेव्हापासून जरा जास्तच चुरू बोलायला लागलाय। टोमलीची नुसती वकिली करत असतो। त्या जुन्या दिवसाची जुनी सुरुवात तर या बाईची संपत नाही आहे। जुनी सुरुवात करत परवा टोमली आली सांगायला की आता संक्रांत जवळ आली आहे, सगळे हळदी कुंकू करतात, मी पण हळदी कुंकू करते। हो ग बाई, तू हळदी कुंकू फक्त कॉन्टेंट आणि व्हिडिओ साठी करते हे आम्हाला चांगलंच माहिती आहे। आणि काय ग, गेल्या वर्षी का नाही मग केलंस हळदी कुंकू युरोपमध्ये? तेव्हा तर नुसतं भारतामध्ये केलं होतं हळदी कुंकू आणि मोठी पुढारलेल्या विचारांची आहेस ना तू। मग सासूबाईंना तर तेव्हा तू हळदी कुंकू लावलंच नव्हतंस। वर तुला लोकांनी जेव्हा कॉमेंट केली होती तेव्हा तू खोटं बोललीस की तू सासूबाईंना हळदी कुंकू लावलं होतंस। आणि गेल्या वर्षी मैत्रिणीकडे तर तू गेली होतीस ना चमकायला युरोपला आल्यावरती हळदी कुंकूसाठी, त्याचा व्हिडिओ का बरं नाही टाकलास मग तू तुझ्या चॅनलवरती? ठीक आहे, तुझ्या मैत्रिणी आता तुझ्या या खोटेपणामुळे तुझ्या व्लॉग्स मध्ये येत नाही आहे, समजूच शकतो आम्ही, पण गेल्या वर्षी तूच त्या हळदी कुंकू मध्ये रील बनवली होतीस त्यांच्यासोबत आणि ती रील तर अजूनही तुझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती दिसते। आणि टोमले, अजून एक गोष्ट, जर तुझ्या मैत्रिणींना आता तुझ्या व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल वाटत नाही तर मग आता तरी ते जुने व्हिडिओ ज्यात तुझ्या मैत्रिणी दिसल्या आहेत ते काढून टाक ना। कशाला उगाच एखाद्याच्या मनाविरुद्ध त्याचे व्हिडिओ ठेवतेस स्वतःच्या फायद्यासाठी? सरळ ते व्हिडिओ डिलीट करून टाक। तसं पण त्यांच्या जीवावरती डॉलर्स तर तू छापले आहेसच ना। टोमल काकूंना आता बनोज काका आणि सासूबाईंच्या पुण्यामुळे परदेशात राहायला मिळालं आहे आणि त्यामुळे तिकडे जास्त काही वाण मिळत नाही काकूंना हळदी कुंकूसाठी। पण जेव्हा काकू लहान होत्या तेव्हा त्यांनी बघितलं होतं त्यांच्या मातोश्री सोमवार बाजारातून स्टीलच्या वस्तू उचलायच्या आणि त्याच वाण म्हणून द्यायच्या। टोमली कुठेही जाते ना तर मला वाटते हिच्या मागे मागे कोळशा जात असेल। हिला कुठे इंग्लिश येत आहे बोलायला, दिस इज दॅट, दॅट इज दिस ओनली, अशी हिची इंग्लिश आहे। ते 4 चौघांमध्ये जाऊन फजिती नको व्हायला म्हणून कोळशा नक्कीच जात असेल हिच्या पाठीपाठी। ढेमशी सारखं ही बाई पण फिल्टर यूज करते बरं का मंडळी। आता मी बसते, आता मी उठते, आता मी जाते, आता मी येते। अरे काय आहे हे यार, हे असले फालतू व्लॉग्स कशाला करते? ह्याला डेली व्लॉगिंग बोलतात का? शी, म्हणजे एवढं बारीक सारीक गोष्टी कोण सांगत राहते? ही जे वाण द्यायला वस्तू दाखवत होती मंडळी आपल्या डीमार्ट मध्ये, रिलायन्स मध्ये देखील सहज मिळतात, पण टोमल्या बाईला वाटते काय तर ती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते, हे सगळं तिच्या इथेच मिळतं आणि आपण हे कधी बघितलंच नाही आहे। एक कप किंवा एक बशी किंवा एक ग्लास वाण देऊन त्याला काय अर्थ आहे का हो मंडळी? काय पण करते उगाच, द्यायचा म्हणून देते, द्यायचंच आहे तर पूर्ण सेटच द्यायचा ना। मग एक एक काय देत बसते मूर्खासारखी? तसं पण इनमिन 4च तर मैत्रिणी आहेत तिच्या आणि त्या आपण आता हिला भाव देत नाही आहेत।
ह्या आधी तर हिने ते पाऊच वगैरे कधी दाखवले नव्हते हळदी कुंकू आणण्यासाठी. त्या ढेमशीचा बघून ही तिची कॉपी करते. रथ सप्तमी कोणती सप्तमी आहे हो मंडळी? रथसप्तमी ऐकली आहे मी, पण रथ सप्तमी काकूंच्या तोंडूनच पहिल्यांदा ऐकलं मी. इंग्लिश तर जाऊ देच, पण निदान मराठी तरी नीट बोल ग बाई. हिचा तो बोरिंग मॉर्निंग रुटीन केअर कोणाला असतो यार बघायचा. कशी दिसत होती आणि त्या व्हिडिओमध्ये नुसता मेकअप करून खरा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते ही बाई. आणि हिला काय झालंय ना मला तेच समजत नाही. सारखं त्या ढेमशीचा कॉपी करत असते आजकाल. दोघींनाही बघणं म्हणजे डोक्याला ताप झालाय. ही तिची कॉपी करते, ती हिची कॉपी करते. आता त्या दिवशी पण ढेमशी स्वतःच्या व्हॅक्यूम क्लीनरचं कौतुक सांगत होती, तर लगेच टोमलाबाई आल्या स्वतःचा व्हॅक्यूम क्लीनर घेऊन. आणि किती घाणेरडी बाई आहे ही टोमली. त्या व्हॅक्यूम क्लीनर मधून घराव काढत होती. तो जमिनीवरती टाकला असं हिला वाटलं, पण जेव्हा ते केसांवरती हिचे झुलफे येत होते ना, तेव्हा हिने ते झुलफे मागे करण्यासाठी म्हणून डोक्यावरना हात फिरवला आणि तो घराव सगळा हिच्या केसांमध्ये चिकटला. ही तर रोज साफसफाई करते ना, मग एवढी घाण होतेच कशी हिच्या घरात? आणि जरी हिचं घर रोड टच असलं तरी सगळ्या खिडक्या तर बंदच असतात 24 तास. काकूंना बिझी राहायला खूप आवडते, काहीतरी उचापत्या करायला खूप आवडते असं त्यांचं म्हणणं आहे. तर मंडळी, आजपासून काकूंना युरोपची कामवाली बोलूया का आपण? तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून सांगा बरं का. ह्याचं कारण हेच की काकूंना काम करायला खूप आवडते ना, आणि काकू राहतात युरोपमध्ये, म्हणून युरोपची कामवाली. तसं पण आजकाल काकूने वांग खाणं सोडून दिलं आहे, त्यामुळे युरोपची वांगेवाली बोलणं सोडून युरोपची कामवाली बोलूया का आपण. बनोज काका आठवड्यातून एकदाच ऑफिसला जातात असं काकूंचं म्हणणं आहे. सही आहे बॉस. घरी राहून बाकी दिवस काकूंचं फिल्मिंग करत असतात वाटते. मी ती शैला स्कूलला जाण्यासाठी रडत असते, आणि आता काल काकू बोलत होत्या हेवी स्नोफॉल मुळे तिला आम्ही स्कूलला नाही पाठवलं तर ती रडत होती. किती यार, किती खोटं बोलते ही बाई. एकतर ती शैला पण काकूंसारखीच आहे, एकदम झोपाळू. तिला तर शाळेत जायला अजिबात आवडत नाही. जसं या काकूंना घरची कामं करायला आवडत नाही तसंच. त्या अनसॉल्टेड बटरचं तर हिला नावच येत नव्हतं घ्यायला, म्हणून स्क्रीन समोर दाखवत होती आणि बोलते ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. टोमले ग टोमले, किती दिवस ही नाटकं चालणार आहेत ग बाई तुझी. त्या दिवशी बघा मंडळी, मी बोलली ना लेकींना रामरक्षा किंवा भगवद्गीतेमधला श्लोक शिकव, तर आता कसं टीव्हीवरती रामरक्षा लावली होती हिने. काय ग टोमले, तुला काय वाटलं मला काय समजत नाही का? थँक्यू माझं सांगणं ऐकल्याबद्दल. मला खूप छान वाटलं हे बघून, तू माझं बोलणं ऐकलंस ते. मंडळी, हिने ते सूप बनवलं होतं की आमटी ते काय मला समजलंच नाही. किती त्या भाज्या टाकून ठेवल्या होत्या उगाचच, आणि त्यात पण दाटसरपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअर ऍड केला होता. विदाउट कॉर्नफ्लोअर पण हेल्दी सूप बनते सहजपणे. दर 4 दिवसांनी ते तूप बनवते आणि दाखवत बसते. अगं बाई, समजलं ग समजलं, बटर पासून तू कशी तूप बनवतेस ते. राहू दे आता, पुरे कर, नाही बघायचं आम्हाला ते तूप. 2 दिवस काय बाहेर गेली तर लगेच रडायला लागली. इथे सध्या माझी धावपळ होते, यावनी त्याव. अगं बाई, मग ज्या बायका पहाटे उठून घर प्लस ऑफिस दोन्ही मॅनेज करतात त्यांच्या स्ट्रगल बद्दल काय बोलशील ग तू? तरी 80% कामांमध्ये तर तुला तो कोळशाच मदत करतो. 20% कामं करतेस तू, त्यात पण तू एवढी रडतेस. कमाल आहे बाबा तुझी. मंडळी, आज काकूने विटॅमिन C क्यूब्स बनवले होते, पण मला आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट समजली नाही, ती म्हणजे कोळशा किचन मध्ये बसून मीटिंग्स का बरं अटेंड करत होता? यात काय लॉजिक आहे का? किचन मध्ये बसून कोण मीटिंग अटेंड करते? एवढ्या 3 फ्लोअरच्या मोठ्या घरामध्ये कोळशाला किचनच मिळाला का मीटिंग अटेंड करण्यासाठी? त्यात हॉलमध्ये ही टोमली हिची फालतूची बडबड करत होती, प्लस टीव्हीचा आवाज एवढा मोठा होता. ह्या आवाजामध्ये हा मीटिंग कशी काय अटेंड करू शकतो? आणि ह्याचं तर ऑफिस आहे ना 2nd फ्लोअर वरती, तिथे बसून पण तर हा मीटिंग अटेंड करूच शकत होता ना. अरे हो, कदाचित व्हिडिओ शूट करत होता असेल हा काकूंचा, आणि अचानक कॉल आला असेल. ह्याने कॅमेरा साईडला ठेवून लॅपटॉप घेऊन बसला असेल मीटिंग अटेंड करायला. मंडळी, ओली हळद म्हणजे काकूंच्या भाषेत ड्राय टर्मरिक. मस्त ना? हो, मस्त. ही बाई ना नक्कीच 7वी फेल असणार मला वाटते. 8 दिवसांपासून काकू त्या आवळ्याचा ज्यूस बनवून पित होत्या असं त्यांचं म्हणणं आहे, पण मध्ये मध्ये शैला खारीच्या स्कूलमुळे ते शक्य होत नव्हतं. काय हो मंडळी, यांच्या लेकीला तर 15 दिवसाची विंटर वॅकेशन होती ना, मग त्या तर घरीच होत्या यांच्यासोबत. मग काकू असं खोटं का बरं सांगतायत की त्यांच्या स्कूलमुळे शक्य झाला नाही?
स्वतःचा आळशीपणा लपवायला लेकीचा वापर करतायत काकू. जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे या बाईला. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.